एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मला आम्हाला कार्यक्रमाला 12 आपण टायमिंग दिलेला आहे। 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सुरुवात करूया। भारतीय शहर प्रमुख सन्माननीय अरविंद अण्णा वाडेकर थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत। कार्यक्रम एवढे शॉर्ट नोटिस वरती करण्यात आलेला आहे की माझ्या मते आपल्याला सर्वांना कालच मेसेज आला असेल। सर जी आज आपने जो स्वाक्षरी किया है किस बारे में स्वाक्षरी किया आपने यहाँ पे? सर मेन जो पोल्यूशन है और पोल्यूशन की वजह से जो नुकसान हो रहा है, जो पूरे हमारे निसर ग्रीन और नवरेनगर और रॉयल सिटी के अंदर जो प्रॉब्लम्स आ रही हैं, उसके लिए जो वालिका सर ने इनिशिएटिव लिया था 2018 में, इसके अंदर उन्होंने बैन कराने के बाद भी दोबारा उसको उस अभियान को और उसके बाद इन्होंने इनिशिएटिव लिया था। बंद सब कुछ बंद हो चुका था, लेकिन अगेन यहाँ पर गैस का पोल्यूशन फिर बढ़ चुका है और यहाँ पर हम सभी को निसर में रहने वालों को, नवनगर में रहने वालों को, ग्रीन सिटी में रहने वालों को बहुत डिफिकल्ट हो रहा है। परिवार में बच्चे हैं, छोटे हैं, माता हैं, बुजुर्ग हैं, सभी को बहुत डिफिकल्टी हो रही है। और मैं दोबारा चाहूँगा वालेकर सर ने जो इनिशिएटिव लिया है, हम सब लोग आज इकट्ठा होकर इसका विरोध कर रहे हैं और इस पर जल्दी से जल्दी गवर्नमेंट इस पर कार्रवाई करे और हमारे को जो असुविधा हो रही है उस पर इनिशिएटिव लेके वालेकर सर के नेतृत्व में हम उसको इनिशिएटिव लेंगे और उनके साथ में खड़े होकर इस अभियान को आगे बढ़ाएंगे। थैंक यू सर। थैंक राणाताई स्टेशन एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी काही भाषण वगैरे करणार नाही, पण काही गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायच्यात आणि कळकळीने सांगायच्यात। निवडणुका जेव्हा येतात तर निवडणुकाच्या 6 महिन्यांआधी लोक विषय ठरवतात की बाबा मी हा विषय घेऊन मतदान करेन। 2 महिने जेव्हा निवडणुकीला राहतात बेरोजगार आहे का, तर या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक मुंबईवरनं येतात आणि प्रदूषण शोषतो अंबरनाथचं। तर या कंपन्यांमध्ये अंबरनाथच्या युवकांना सुद्धा रोजगार देताना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। अंबरनाथकरांनी का फक्त प्रदूषणच झेलावं का? अंबरनाथच्या मुलांना का नाही अंबरनाथच्या कंपन्यांमध्ये काम मिळत? तर प्रदूषणाबरोबरच हा एक पण मुद्दा आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आता काही काळानंतर विधान यावं लागतंय, नव्हे तर निसर्ग ग्रीनमध्ये राहणारे आमचे काही मित्र आहेत त्यांच्याकडेही येणं होतं, परंतु प्रत्येक वेळी आल्यानंतर जे सांगितलं जातं की आम्हाला इथं रोज सकाळी आणि रात्री प्रदूषणाचा त्रास आहे, त्यातच आता भर पडली ती मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वायुगळती झाली। आणि हे सगळे होत असताना 7-8 वर्ष जरी झाली असली तरी आम्ही अंबरनाथ शहराचं काम करत असताना प्रत्येक कामासाठी वेगवेगळे माणसं आपण प्रतिनिधी म्हणून पाठवत असतो आणि त्या प्रतिनिधींनी ते काम करायचं असतं। कुंभकर्णाला जाग येत नाही, तो झोपलेला आहे आणि स्वतः तिथे राहून सुद्धा त्याला हे कळत नाही की खरंच आमच्या या सोसायटीमध्ये एवढा त्रास आहे, त्याचा आपण कुठेतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे, तिथे त्याचा आवाज उठवला पाहिजे। आपण शासनामध्ये आहोत। आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्व नागरिकांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कुठलंही काम सांगितल्यावर ते करतायत असं आपण पाहतो। मग या प्रतिनिधींनी एवढं छोटं काम त्यांना का सांगितलं नसेल, तर देव जाणे त्यात काय अडचण असेल का त्यांचं कोणी ऐकतच नसेल। पण असो, या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी खास करून मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी इथे निसर्गपाशी का हा कार्यक्रम लावला, तर माझे मित्र विशाल गायकवाड सह्यांची मोहीम घेतली। ही सह्यांची मोहीम सर्व अधिकाऱ्यांना नव्हे तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना आपण देणार आहोत, त्या खात्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, आणि सांगणार आहोत की हा आमचा जो त्रास आहे हा त्वरित थांबला पाहिजे, नव्हे तर तो कायमस्वरूपी थांबला पाहिजे, याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि अगोदरच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आम्ही सर्व पदाधिकारी एखाद्या विषयाला हात घालतो, तो विषय पूर्णपणे तडीच नेल्याशिवाय राहत नाही, कारण आमच्यामध्ये ती ताकद
तुमच्या आशीर्वादामुळे आलेली आहे आणि आम्ही ते काम करणार. त्याकरता आजचा हा विषय आम्ही इथे हाताळला. तुम्ही सगळेजण इथे आलात, उपस्थित झालात. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत आणि मग एवढे सगळेजण राहत असताना हा विषय का सोडवला जात नाही? तर एक तर त्यांच्यात ताकद नाही किंवा त्यांना देव बुद्धी देत नाही किंवा त्या कंपन्यांशी त्यांचे काही लागेबांधे असू शकतात. जसं मला काल अधिकाऱ्यांचे फोन आले तसेच काही कंपन्यांचे पण फोन आले की साहेब आमच्या कंपन्या बंद करू नका. आम्ही कंपन्या बंद करण्याकरता हे आंदोलन छेडलेलं नाही, तर आमच्या प्रदूषणाचा त्रास कमी झाला पाहिजे, नव्हे तर तो संपला पाहिजे. त्याकरता तुम्हाला जी जी मदत हवी ती आम्ही करू, परंतु आमच्या नागरिकांना, या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा या विषारी वायूचा त्रास होणार नाही. ही आमची आज लहान लहान मुलं हे तुम्हाला एक समोर दाखवत आहेत की भविष्यामध्ये ऑक्सिजन घेऊन लहान मुलांना फिरावं लागेल की काय, अशा प्रकारचा या मुलांनी आज देखावा केलेला आहे. तर हे मांडणारा माणूस पाहिजे. त्याकरता जसे आज आपण 100, 200, 300 लोक जमलो, पुढे चालून या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही नागरिकांना किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं आंदोलन आपण करणार आहोत. जर या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर आपण यापेक्षाही वेगळ्या प्रकारचं आंदोलन, आज फक्त स्वाक्षरी मोहीम आहे, ती मोहीम यापुढे आणखी कुठे धडक द्यायची असेल तिथे आपण देऊ.